आहेत त्या संयमी राजकारणाची आज सर्वस्व मल्लीनाथ करसेट साहेब. हो सर, तर मागा सर वाटलं नव्हतं की आज जाताना एवढा मोठा माझा सत्कार होणार किंवा असं सत्कार्य करायला मिळणार. करशेट्टी साहेबांसारखी माणसं, हे आमच्या काळे सरांसारखी माणसं इकडं मिळणार. हे सगळे आता इकडं आहेत ते सगळे नव अपॉइंटेड, नेवली अपॉइंटेड सगळे डेप्युटी कलेक्टर सगळे आमच्या बहिणी, सगळ्या टॉप लेवलचे महाराष्ट्रातली मंडळी. इकडं एक ट्रेनिंग सेंटर असं तुमचं एक ट्रेनिंग, आणि इथं यायचं मला संधी मला खरंच मनातनं वाटतंय की समर्थानेच हा घडवून आणला की काय येऊ, असं मला मनातनं वाटायला लागलं. आणि तुम्ही जे प्रेम दिला थोड्या वेळामध्ये ते मी कधीच विसरू शकत नाही. म्हटलं तर आपण नक्कीच गोव्याला तुमची एक भेट ठेवा. आणि काय गोवेकर कसे आहेत काय आहेत, तुम्ही सगळेच मला वाटतं पोचले नसणार गोव्याला, थोडे लोक पोचले असणार, पण गोवा म्हणजे आता एक झालं एक ड्रीम जसं झालंय. गोवा म्हटल्यावरती एक लोकांच्या याच्यामध्ये वेगळाच काहीतरी विचार, इमेज, गोव्याबद्दल वेगळीच इमेज आहे. पण खरे गोव्यातली माणसं जी आहेत ती शेतकरी माणसं आहेत. खरा जो ओरिजिनल गोवा आहे तो आता बदलत चाललेला आहे. कारण गोव्याची भूमी ही एक लहान, म्हणजे महाराष्ट्राचा एखादा तुमचा जिल्हा म्हणा, जिल्ह्याची जेवढी एरिया असणार तेवढी गोवा स्टेटची एरिया आहे. आणि त्याच्यामुळं झपाट्यानं गोवा बदलत चालला आहे. कारण दिल्ली आहे ना ती आता म्हणजे दिल्ली जवळ झालेली आहे, आणि त्याच्यामुळं दिल्ली पोल्यूट होत चाललेली आहे. दिल्लीमध्ये पोल्युशन वाढत चाललेलं आहे. आपल्या भागामध्ये इकडं पोल्युशन नाही. आणि म्हणून सेकंड हाऊस म्हणून जे काय आहे ती लोक सेफ्टीसाठी मॅक्झिमम जे बाहेरचे लोक आहेत ते गोव्यामध्ये स्थायिक व्हायला बघतात. म्हणजे झपाट्यानं आपलं म्हणजे 14 लाखांवरनं पॉप्युलेशन अवघ्या एक 3-4 वर्षात 16 लाख क्रॉस झालंय आपलं पॉप्युलेशन, म्हणजे 2 लाखांनी वाढलं. आणि जास्त काही सांगत नाही, पण खरंच मनापासून बरं वाटलं आणि तुम्हाला भेटून आनंद झाला. सगळ्यांना शुभेच्छा, तुम्ही सुखी व्हा आणि चांगलं, कारण सगळे गव्हर्नमेंट ऑफिसर्स आहेत. आता काय झालंय इन शॉर्ट सांगतो, जास्तीत जास्त लोकांची मानसिक स्थिती अशी झाली आहे की मला काय मिळणार, मला काय फायदा होणार याच्यातनं, ही मानसिक स्थिती झाली आहे. तुम्ही आता ज्यावेळी तुमच्या कामाला लागणार हा विचार कधी मनात आणू नका. तुम्हाला जे काय मिळायचं आहे, तुमच्या जे काय नशिबात आहे ते तुम्हाला मिळणार, आणि समर्थांच्या कृपेनं मिळणार. भगवान जे इथं लिहिलेलं असतं ना ते कोणी काढू शकत नाही. मग त्याच्या मागं तुम्ही जाऊ नका, पैशाच्या मागं कधीच तुम्ही मागं जाऊ नका. वेळ आली तर ती लक्ष्मी तुमच्या घरापर्यंत चालून येणार. नमस्कार सगळ्यांना.